मी पवन निर्माण, मूळ रहिवासी रिसोड. आम्ही, माझे आईवडील आणि माझी धर्मपत्नी, आम्ही 24 फेब्रुवारीला दुबईला आलो होतो पर्यटनासाठी. 28 तारखेला आमचं रिटर्न तिकीट होतं, परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आमचे फ्लाईट सगळे कॅन्सल झाले आणि आम्ही इथे दुबईला अडकलो. त्याच्यानंतर आता आम्ही ज्या ग्रुपसोबत आलो होतो, वीणा वर्ल्ड म्हणून पुण्याची एक एजन्सी आहे, त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि परत रूम बुकिंग आणि त्याची व्यवस्था करून दिली. सध्या आम्ही रूममध्ये आहोत 28 तारखेपासून आणि फ्लाईट चालू होण्याची वाट बघतो आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतच असेल आपल्या परीने. आम्हाला पूर्ण खात्री आहे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आपल्या परीने प्रयत्न करतच असतील आम्हाला परत नेण्यासाठी किंवा एरोप्लेन चालू करण्यासाठी. परंतु तरी आमची विनंती आहे, आईवडिलांचं वय लक्षात घेता जितक्या लवकरात लवकर सरकार प्रयत्न करेल, आम्ही त्यांचे आभारी राहू. कालच असं कळण्यात आलं आहे की आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक मेट्रो स्टेशनवर काही स्फोट झाल्याचं ऐकण्यात आलं. तेव्हापासून थोडी चिंता वाढलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर सहाय्य करून भारत सरकारने आम्हाला परत आमच्या मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न करावे. वाशिमच्या रिसोड शहरातील पवन निर्माण, जे सद्यस्थितीत पुणे येथील एका कंपनीमध्ये कार्यरत आहे, ते सर्व कुटुंबासहित म्हणजे ते, त्यांची पत्नी आणि आईवडील असे 24 फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईमध्ये गेले होते आणि 28 तारखेला ते मायदेशी भारतात परतणार होते. मात्र इस्रायल आणि इराणमध्ये अमेरिकेसोबत जे काही युद्ध छेडले गेले, त्यामुळे त्या भागातील सर्व जे काही विमानसेवा आहे ती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व कुटुंब सद्यस्थितीत दुबईमध्ये अडकून पडलेलं आहे. मी आहे निर्माण कुटुंबियांसोबत, आपण त्यांना विचारूया. मला सांगा दादा, पवन भाऊ आणि निर्माण सर, ते भगवानराव निर्माण आणि सगळे तिथे गेलेले आहेत, काय झालं बोलणं वगैरे तुमचं? माझं सकाळीच बोलणं झालंय, पण काकाची तब्येत चांगली नाही आहे, त्याच्यामुळे ते जरा आराम करत होते. आणि माझं म्हणणं आहे की लहान भाऊ आणि सुनबाई हे जरा काळजी असल्यामुळे लवकरात लवकर यायला पाहिजे. त्यांचे लहान भाऊ आहेत अजय निर्माण, ही सोबत आहे. कारण या कुटुंबाला चिंता पडलेली आहे, कारण त्यांचे आईवडील वृद्ध आहेत आणि आजारी देखील असतात. मात्र त्यांना या पर्यटन म्हणजे तो देश दाखवायचा होता, ते स्वप्न त्यांच्या भावांनी पूर्ण केलं. मात्र या युद्धजन्य परिस्थितीमुळे ते अडकून पडलेले आहे. या होळीच्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी देखील ते घरी येऊ शकले नाही, त्यामुळे ते काळजीत पडलेले. आपण त्यांना विचारू. दादा, मला काय नाही, माझे भाऊ जे पवन भैया आणि वहिनी नंदाबाई निर्माण आणि माझी मामा आहे भगवानजी निर्माण आणि आमची आई, हे चौघे जणे दुबईला 24 तारखेला इथून गेले पुण्याहून, आणि त्यांनी 28 तारखेला त्यांना परतीचा प्रवास होता. ते दुबईहून आधी अबुधाबीला गेले होते. पण अबुधाबीला गेले आणि 1 घंटा त्यांना तिथून वेळ होता. पण तिथे गेल्यानंतर त्यांना असं समजलं की पूर्ण जे फ्लाईट्स वगैरे जे पूर्ण सर्व टोटल बंद केलेली आहे युद्धामुळे. तर ते त्यांनी मग डबल ते म्हणजे एअरबेसवर त्याच्या बाजूला मग थोडंसं असं बॉम्ब स्फोट वगैरे थोडंसं असं झालं. मग रडार वगैरे चालू होते. तर त्यांनी ताबडतोब गाडी करून मग ते दुबईला परत आले आणि परत मग त्या हॉटेल्समध्ये थांबले. तर तिथे जरा सेफ सिक्युअर प्रोग्राम कार्यक्रम तसंही नाही. पण असं त्यांना, माझ्या आईची तब्येत जी आहे थोडीशी हीच राहते आणि बाबाची थोडीशी, पण त्यांना बायपास वगैरे झालेला आहे त्यांचा. तर त्यांना वयोमानानुसार त्यांना पुन्हा तकलीफ फार होते. तर म्हणून असं वाटायला लागलं की त्यांना आज काळजी पडली आम्हाला की ते जर परत आले तर चांगलं आहे. आणि सरकारने त्यासाठी काही ना काय आपले पुष्कळसे आपले जे भारतीय लोक तिथे अटकलेले आहेत, तर त्यांच्यासाठी सरकारनं काही ना काही व्यवस्था करून लवकरात लवकर त्यांना आणण्याची व्यवस्था करावी, असं मी त्यांना सांगितलं. ताई, मला सांगा, तुमच्या कुटुंबातले भाऊ आणि ताई देखील आणि तुमचे सासू सासरे गेले, चिंता वाटते? चिंता तर वाटतेच ना, आम्हाला तर काळजी वाटतेच ना. आज सणाचा दिवस आहे आणि ते आमच्यापासून इतके लांब आहे. 28 तारखेला परत येणार होते, पण फ्लाईट कॅन्सल, एअरपोर्ट सगळे बंद झाले, त्याच्यामुळे ते येऊ नाही शकले. आणि मग परत ते दुबईला परत आलेत. रात्री 11 वाजता तिथं दुबईला पोहोचले ते. मग नंतर तिथं आहे, सेफ सिक्युअर आहे, पण आम्हाला तर एक काळजी लागूनच आहे ना.
तोपर्यंत येतात तोपर्यंत आम्ही म्हणजे असं हे होतं, आम्ही तेच मागणी करतो की लवकर ते पुण्यामध्ये येऊन जावे त्यांनी. अच्छा, सरकारकडे मागणी करता की लवकर हां, लवकर त्यांना लवकर, इकडे लवकर. आणावं. हां, लवकर. आम्हाला वाटतं की लवकरात लवकर सरकारने काहीतरी करायला पाहिजे की इथे पोहोचेल ते पुण्यामध्ये यायला. खरंच हे कुटुंब चिंताग्रस्त आहे, कारण त्यांना काळजी वाटत आहे. जरी ते दुबईमध्ये सुरक्षित असले एका हॉटेलमध्ये, तरी लवकरात लवकर आपल्या मायदेशी आणि त्यातल्या त्यात पुणे आणि रिसोडमध्ये त्यांनी लवकरात लवकर पोहोचावं किंवा त्यांना पोहोचतं करावं, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी या निर्माण कुटुंबियांनी केली आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, रिसोड, वाशिम.